आणि 50 लाखाचे मोठे बक्षीस मिळाले। काय माहिती आहे की नाही स्विमिंग करण्यासाठी बेस्ट कवी कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीकडे चला चला चला। नमस्कार नमस्कार मंडळी, शुभप्रभात सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो #मान्सून जर्नीच्या एका नवीन एपिसोडमध्ये। वाजले सकाळचे 6:11 आणि मुंबई ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। येस येस, मान्सून हॅज ॲक्च्युअल में अराइव्ड। तर आजच्या एपिसोडमध्ये आज आपण प्रवास करणार थेट नाशिक संगमनेर या ठिकाणी। आणि या प्रवासादरम्यान जो घाट आहे कसारा घाट, बाई नयनरम्य दृश्य झाले त्या ठिकाणी। आणि ते दृश्य कॅप्चर करण्यासाठी आज आपण प्रवास करणार ठाणे ते नाशिक। करंट लोकेशन मुलुंड, इथून मला जायचं आहे ठाणे खोपट बस स्टँडला, कारण तिथूनच सकाळी 7 वाजता स्टार्ट होतं बस नाशिक संगमनेर पाथर्डी या ठिकाणी जायला। खोपट बस स्थानक ठाणे आगार क्रमांक 2, प्लॅटफॉर्म क्रमांक 4, 3, 2 ह्या सर्व नाशिकसाठी आणि पुढील 2-3 कोकणासाठी। इथं गाडी लागलेली आहे मुंबई, दादर, नाशिक, शिर्डी, कोपरगाव, सोपारा, महाड। बस पण काय सजवले बघा बाहेरून आणि आतमधून पण। आपला कॅबिन व्ह्यू म्हणजे नादखोळा। समोर बस लागली ठाणे अकोला, जी मला घेऊन जाईल थेट नाशिकसाठी। पण त्याआधी आपले एक सबस्क्राईब भाऊ मिळाले। तर आपलं नाव प्रणव कोळी। तुम्ही राहायला कुठे इथे? कळवा। चालले कुठे आता मग? आता मी महाडला चाललो। अरे वा। आणि आपल्या आवडीने व्हिडिओ बघतात, कसे वाटतात व्हिडिओ तुम्हाला? खूप खूप छान, खूप छान। आपल्या कोकणातलं कोणतरी चांगलं दाखवतो, तुमची जत्रा वगैरे आम्ही खूप छान आवडीने बघतो। धन्यवाद धन्यवाद। तुमचं गाव कुठलं बोला? आमचं गाव दापोली। दापोली। मग आता तुम्ही दापोलीला चालले? महाडला जाणार तिकडून। अरे वा, छान छान, बरं वाटलं भेटून। असंच आपलं प्रेम आणि प्रवास कायम सोबत चालू असून दे। धन्यवाद। तर चला भाई, आपल्याला बस मिळाली ठाणे अकोला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिलेनची बस। आधी बस होती हिरकणी एशियाड, तिला कन्वर्ट केला लालपरीमध्ये। आणि कॅबिन पण भाई नंबर 1। मी ज्या बसने प्रवास करणार त्याचा रूट बघा, ठाणे ते अकोला मार्गे भिवंडी, शहापूर, नाशिक, येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, खामगाव आणि लास्ट स्टॉप अकोला। आणि मार्गफलक जो बोर्ड दिला आहे सौजन्य पियुष पाटील। अजून एक बस आहे जी सुटते ठाण्यापासून विदर्भाकडे, अर्थातच गजानन महाराजांच्या नगरीमध्ये शेगाव। ठाणे ते शेगाव बस सुरू आहे, तिचा टायमिंग सांगतो सकाळी 6 वाजता। पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या आठवड्यात प्लॅन झाला तर आपण नक्की तो प्रवास करू ठाणे ते शेगाव। BS6 ठाणे आगारातील क्रमांक 1 ही वाली बस निघाली थेट शिर्डीसाठी बायपास। आपली बस बघा एकदम रंगीबेरंगी, वा 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 वा। ठीक सकाळी 6:70 आपली बस रवाना होते ठाण्यातले खोपट बस स्टँड वरून नाशिकसाठी आपला प्रवास होतोय। गणरायाचं नामस्मरण करत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। बोला गणपती बाप्पा हो। ठाणे खोपट बस स्टँड सोडल्यापासून आपण लागलो हायवेला। हा हायवे तुम्हाला घेऊन जाईल थेट नाशिकला। आणि इकडं बघा सगळे कंटेनर 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 कंटेनर, चिखल झालाय रोडचा सगळा। हा का बाय थांबले मध्येच, चल बाबा पुढं। आणि या ठिकाणी हायवेचं बांधकाम सुरू आहे बघा, चौपदरीकरण। आणि ते आपला हार लावायचं काम सुरू। आणि या ठिकाणी सध्या आता पाऊस कमी आहे, पाऊस पडला की नदी कुठली आणि रस्ता कुठला हे समजत नाही। आता काय टेन्शन नाही, पुढील काही वर्षांमध्ये आता रस्त्याचं बांधकाम म्हणजे रुंदीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे जे रोड बांधत आहेत कॉन्क्रीटचे होत आहेत। खाडी आली, खाडी आली, कशेरीची खाडी आली। तो वाला ब्रिज दिसतो का समोरचा, जो तुम्हाला घेऊन जाईल थेट कशेरी कालेर या ठिकाणी, कशेरी गाव।
भिवंडी बस स्थानक. भिवंडी बस स्टँडचा परिसर बघा, आपल्या डेपोतला भाग. कोण कोण आहे भिवंडीचे नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग मी भिवंडीकर. आता आपली गाडी आली आहे डिझेल भरायला. एसटी महामंडळाच्या लालपरी आहे. त्यांची डिझेल टाकी कॅपॅसिटीच आहे 250-300 लिटरची. आणि स्पीड तर भाई नंबर 1. 80ला लॉक आहे, पण आपली गाडी 60-65 या दरम्यानच ॲव्हरेज चालते. ठाणे ते भिवंडी मी प्रवास एकट्यानेच केलाय. प्रवासी एकटाच यायचा, अजूनपर्यंत कोण आलेला नाही. आणि बाहेरचा परिसर बघा कसं झालाय, आहे की नाही स्विमिंग करण्यासाठी बेस्ट. काय बोलता, करायचं की नाही स्विमिंग? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भिवंडी फ्लॅट क्रमांक 6 नंबरला आपली बस आली. हां, ज्या तुम्हाला घेऊन जातील ते नाशिक, शहापूर, पाचोरा, कारंजा, जळगाव, अर्थातच मराठवाडा, विदर्भाच्या दिशेने. जर तुम्हाला प्रवास करत असेल कल्याणसाठी, ठाणेसाठी, तर भिवंडी कल्याण किंवा ठाणे भिवंडी अशा नॉन स्टॉप गाड्या सुरू असतात कंटिन्यू. काय काय गाड्या डिझेलवरती, काय काय सिटी बस, काय काय CNG वर. प्रवासी आले. नाशिक कुठे जायचं तुम्हाला? हा, जाते चिक्की बोला, पॉपकॉर्न सने पण केली रिमझिम सुरुवात. मान्सून जर्नी आहे. मान्सून जर्नी मध्ये पाऊस नाही भेटला ना काही बरं नाही. पाऊस तर बाई भेटलाच पाहिजे. समोरून लालपरी आली. शहापूर पंढरपूर मार्गे स्वारगेट, फलटण, नातेपुते. काय माहिती काय झालंय, ट्राफिक नुसतं ट्राफिक. समोर हॉटेल आहे शुभसागर आणि स्टारबक्सची कॉफी. जरा कमेंट करून सांगा की या ठिकाणी कॉफी कितीला मिळते, स्टारबक्सची कॉफी. तसं मी काही कॉफी वगैरे पित नाही, आपला चहाच बरा. 4 रुपये कडक स्पेशल गरमागरम चहा. गाडी सुटेल ना, गाडीचं रांग लागले चिखल आणि बघा स्कूटर बघा काढतंय. शाबास, गो ahead. काढली. अजूनही वन्स मोर. या टायमिंगला आपली गाडी पाहिजे होती शहापूरच्या पुढे, पण ट्रॅफिकमुळे काही शक्य दिसत नाही मला. तरीच म्हटलं ट्रॅफिक कसं काय. एक लेन पूर्णपणे बंद ठेवली हायवेच्या बांधकामासाठी आणि दुसऱ्या लेननेच ये जा सुरू आहे. आता काय वाटत नाही, पण रात्री मात्र बेशुमार. फायनली ट्रॅफिकमधून सुटका होत पोहोचलो शहापूरमध्ये आणि बाजारपेठेत बनणाऱ्या गरम कांदा भजीचा सुगंध आहा. शहापूर बस स्टँडला गाडी 2 मिनिटे थांबून लगेच निघाली आणि समोर दिसली 70 रुपयांपासून साडी. 70 रुपयात साडी, विचार करा. आहे का साडी? म्हणजे मला तरी आयडिया नाही. आता घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला माहिती असेल. तुमच्या वेगळा अनुभव आला असेल किंवा घेतली असेल 70 रुपयामध्ये साडी, नक्कीच कमेंट करा. पावसाची सर ये जा सुरू होतीच. नयनरम्य वातावरण, समांतर रेषेत धावणारी रेल्वे गाडी आणि एका पाठोपाठ गाड्यांना ओव्हरटेक. लय भारी. मग काय, थोडी विश्रांती नको म्हणून घेतला 15 मिनिटाचा ब्रेकफास्ट ब्रेक. वाजले 9:49 आणि गाडीने घेतला आहे 15 मिनिटाचा टी नाश्ता ब्रेक. 2 नाश्ता लागलेले आहेत आपले ठाणे अकोला आणि दुसरी बोरिवली शिंदखेडा, म्हणजेच
धुळे या ठिकाणी गाडी थांबली आहे. तिकडचे वॉशरूम बघा असे आहेत, जे ओके सुद्धा आणि नाके बरोबर. हॉटेलचं नाव दुर्गा डायमंड. खर्डीच्या खूप मागे आहोत आपण, खूप म्हणजे खूपच मागे आहोत. हॉटेलला गर्दी कमी. मी काय खाणार नाही कारण घरून आणलाय डबा. चपाती भाजी मस्तपैकी, गरम गरम चपाती आणि गवारची भाजी. कोणाकोणाला आवडते गवारची भाजी नक्कीच कमेंट करा. आणि माझ्यासोबत सकाळचा नाश्ता करायला या, चपाती भाजी. वातावरण पण एक नंबर झालंय. पलीकडे जी रेल्वे ट्रॅक आहे तिथं संपूर्ण हे धुकं पसरलंय. काळे ढग, लाल परी आणि पावसाळी प्रवास. अजून एक आली एसटी बस MS बॉडी, वसई आग्रातली, वसई नंदुरबार. बाकी प्रवास तर भाई एक नंबर होतोय, छान. मॉन्सून जर्नी आहे तर भाई चांगलाच होणार. आपण ज्या बसने प्रवास करतोय ठाणे अकोला, ठाणे आग्रातली बस आहे, ठाणे आग्रा क्रमांक 2. आपली बस जाणार ठाणे ते अकोला, परंतु आपला प्रवास नाशिक पर्यंत. आणि ठाणे ते नाशिक अंतरच आहे 150 किलोमीटर. त्यासाठी लागणारे तिकीट भाडे लालपरीसाठी 235 रुपये, महिलांसाठी 50% आणि इतर सर्व विशेष सवलती लागू. लालपरी झाली, एशियाड म्हणा, शिवशाही, तर आता बोरिवली नाशिक अशी इलेक्ट्रिक बस देखील चालते. 9 मीटरची मिनी इलेक्ट्रिक बस. आणि त्या इलेक्ट्रिक बसचे तिकीट भाडे प्लस शिवशाहीचे तिकीट भाडे सेम समान. ऍक्च्युली प्लॅन केलं होतं त्या बसनेच, परंतु त्या बस बायपासून जातात. मला भिवंडी, शहापूर, अरे रे रे पावसाला पावसाला पावसाला. फायनली आपल्या कसारा घाट या प्रवासाला सुरुवात होते. पण त्याआधी कसारा घाट जाणून घेऊ. नाशिक, शिर्डी, शहादा या ठिकाणी जायचं असेल कसारा घाट हा लागतोच. या घाटाला थळघाट देखील म्हणतात. याची उंची इतकी मोठी, दिसायला लहान पण कीर्ती महान. पावसाळी ऋतू आला की पर्यटकांची घाट भेटीला सुरुवात होते. पावसाळ्यात वाहणारे ठिकठिकाणाहून धबधबे, दाट धुके, नागमोडी वळणे, जणू काही संपूर्ण घाटात हिरवी चादर पसरलेली असो. या संपूर्ण गोष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. पण आपल्याला हा आनंद घ्यायचा आहे ना, तो सुद्धा लाडक्या एसटी बसमधून. मग घेऊया की नाही आनंद. बघा 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 बघा, झाली आपल्या घाटाला सुरुवात.
कसारा घाट पूर्ण करून पोचलो वरच्या पट्ट्यामध्ये इगतपुरी दिशेने. आणि या ठिकाणी बघा सगळीकडे धुकं पसरलं आहे. फक्त याच भागात घाट सुरू संपल्यानंतर इगतपुरीच्या अलीकडे बस, पुढे काय नाही. धुक्यांचा पाऊस, वा असं वाटते महाबळेश्वरला आलोय. का वारं सुटलंय एकदम गारगार, असं वाटते. समोर बघा विजिबिलिटी पॉवर पूर्णपणे कमी होते धुक्यामध्ये. ते बिल्डिंग वरती माणसं पण उभी आहेत ते पण समजत नाही. इगतपुरी भागात येऊन कडकडीत ऊन लागते. खाली पाऊस, मधोमध धुके आणि वरती ऊन. जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. मुंबई नाका बस स्टँड आणि समोरून DS6 येथे लालपरी, धुळे, रोहा. नाशिक CBS आणि समोर मेळा बस स्थानक. वा, महाराष्ट्रातलं पहिलं AC फलाट असणारं बस स्थानक तो म्हणजे मेळा बस स्थानक. चला धन्यवाद. लास्ट नाशिक. चला आता सावकाश करून घेऊ. नाशिकला पोहोचण्याचा टायमिंग बघा दुपारचे 12:30, 12:29, 12:30 झाले. म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास आपण पार केला 5.5 तासांमध्ये. कोण कोण आहे नाशिकचे नक्कीच कमेंट करा. मंडळी, एसटी महामंडळाचे असे बस स्थानक ज्याला मिळाले 50 लाखाचे बक्षीस. पहिल्या क्रमांकाला 50 लाख, दुसऱ्याला 25 आणि तिसऱ्याला 10 लाख. पण नेमके कसे आणि कशासाठी? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याद्वारे एक अभियान राबवली होती, स्वच्छ बसस्थानक सुंदर बसस्थानक. म्हणजे एसटी महामंडळाचे जेवढे बसस्थानक आहेत त्या बसस्थानकामध्ये 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2024 या दरम्यान जे बसस्थानके एसटी महामंडळाची आहेत ती स्वच्छ, नीट अँड क्लीन, प्लस प्रवाशांच्या सोयीसुविधा कशा आहेत आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन, पाहणीशा करून, त्यांचा सर्वे करून एसटी महामंडळाच्या काही बसस्थानकांना चांगली बक्षीस मिळाली आहे. जसं की अंबाजोगाई अ श्रेणी 76 गुण 10 लाख रुपये. म्हणजे छत्रपती संभाजीनगर या प्रदेशातील म्हणा किंवा नागपूर भागातील जसं की साकोली झाले, वर्धा, चिमूर, गणेशपेठ, गोंदिया, पुणेमधील कराड, गडिंग्लज, फलटण, मेढा. म्हणजे प्रत्येक डिव्हिजन मधील, प्रत्येक प्रदेशामधील जी बसस्थानके चांगली झाली आहेत त्यांना बक्षीस देण्यात आली आहेत. पण मुंबई प्रदेशामधून फक्त एकच बसस्थानक ज्याला मिळाली B श्रेणी, ब वर्ग, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले बसस्थानक. स्वच्छतेमध्ये नंबर 1 वेंगुर्ला आगाराला मिळाले तब्बल 5 लाख रुपये. पण सरकारला माझी अशी विनंती आहे की बसस्थानके स्वच्छ ठेवून म्हणा किंवा त्यांना प्राईज देऊन, त्यांना बक्षीस देऊन काही उपयोगाचं नाही. आपल्या बस कशा आहेत त्या आधी बघितल्या पाहिजे. कारण गावोगावात खेडोपाडे फिरणारी लालपरी आणि 400-500 किलोमीटर जाणारी एसटी बस यामध्ये फरक असलाच पाहिजे. 6 ते 7 महिन्यांपूर्वी या मेरा बस स्टँडचे उद्घाटन झाले आणि बघू शकता हालत कशी आहे. सांगा बरं कोण कसं देईल याला चांगली श्रेणी? फक्त एसटी महामंडळाचं काम नाही, आपण सर्व प्रवाशांनी काळजी घेतली पाहिजे की आपलं बस स्थानक, आपला गाव हे स्वच्छ, नीट अँड क्लीन राहील. पण ना, आमका तर तंबाखू खाऊन पिचकारे सोडूचेच. द्वितीय क्रमांक 15 लाखाचे बक्षीस मिळाले भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकाला आणि 50 लाखाचे मोठे बक्षीस मिळाले खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकाला. सुशेगात, निसर्गरम्य थरघाटाचा प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आवर्जून शेअर करा आणि अशा प्रकारचे नवीन अपडेट्स, व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. नाही. दिनांक 29 जून माहिती आहे ना काय आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान होणार आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी. बोला पंढरीनाथ महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.